2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या, त्याला मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं होतं अशी भावना की आज नाही. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्यापासून ती नव्हे, तर ती 2004 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सहल होती. मांडलं गेलं त्या ठिकाणी. मी कोणाला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी या ठिकाणी उभा नाही, पण सांगितलं गेलं की 2004 सालामध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं असताना भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता. मला माहिती आहे भुजबळ साहेब, 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला निर्माण झाला त्याला सोनिया गांधीपासून माधवराव सिंध्यांच्यापासून सर्वांनी तुम्हाला फोन केले होते आणि काँग्रेस पक्षामध्ये राहा, काँग्रेस पक्ष तुम्हाला मुख्यमंत्रीपद देईल असं तुम्हाला सांगितलं गेलं. पण पहिल्या प्रथम पवार साहेबांच्या सोबत जाण्याचं धाडस कोणी दाखवलं ते छगन भुजबळांनी दाखवलं. हे सुद्धा मला या ठिकाणी अनिमित्ताने सांगायचं. 99 सालामध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. 2004 सालामध्ये तर भुजबळ साहेबही दावेदार होते, पदमसिंग पाटील होते, विजयसिंग मोहिते पाटील होते, मधुकरराव पिचड होते. पण भुजबळ जर काही मुख्यमंत्री झाले असते तर पक्ष फुटला गेला असता असं नवीन त्या ठिकाणी सांगितलं झालं. पण प्रफुल्लभाई 2004च्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना देशामध्ये युपी अस्तित्वात आलं होतं. आदरणीय पवार साहेब 3ऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. मनमोहन सिंगजी, प्रणब मुखर्जी आणि पवार साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी आला होता. पक्ष फुटण्याची भुजबळांची निवड झाली असती तर पक्ष फुटण्याचं सुतराम शक्यता त्या कालावधीमध्ये नव्हती. त्यानंतर असंही म्हटलं गेलं की अजितदादा नौखे होते त्यावेळेला किंवा ज्युनियर होते. मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे की 91 सालामध्ये फार मोठ्या फरकाने अजितदादा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आले होते. राजीव गांधींच्या खालोखाल जर का मताधिक्य कोणाला मिळालं असेल तर ते अजितदादांना 91च्या निवडणुकीमध्ये त्या कालावधीमध्ये मिळालं. सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री राहिले. 99 सालापासून ते मंत्रीसुद्धा राहिले. त्यांनाही मंत्रिपदाचा 9 वर्षाचा त्या ठिकाणी 7 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी होता. प्रशासनाचं कौशल्य त्या ठिकाणी होतं. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 73 आमदार आणण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता. हे सुद्धा मला आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. पण मग करायचं नव्हतं कोणाला, पण तशा पद्धतीची आज बोलणं त्या ठिकाणी जात आहे. मी प्रकर्षाने मला सांगण्याचा हेतू हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेलं नेतृत्व जनताभिमुख त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असल्यामुळे तशा पद्धतीचं यश पक्षाला त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळत गेलं आणि त्याच्यातून एक नवीन वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं.